नमस्कार. आजच्या व्हिडिओत बघायचं इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामधलं सराव संच 3 2.2 मधला प्रश्न क्रमांक 4. काय दिलं आहे? खाली दिलेल्या संख्याच्या दरम्यानच्या कोणत्याही 3 परिमेय संख्या लिहा. ओके, 0.3 आणि 0.5 या दरम्यानच्या 3 परिमेय संख्या लिहायच्या आहेत. त्याच्यानंतर -2.3 आणि -2.33 या दरम्यानच्या तिसरं गणित 5.2 आणि 5.3, चौथं -4.5 आणि -4.6. तर या व्हिडिओमध्ये फक्त आपण 2 गणितं घेणार आहोत. तर पहिलं आपण 0.3 आणि -0.5 घेऊया. ओके, पहिलं गणित इकडे लिहितो आहे मी. 0.3 0.5 वजा इथे. ओके, आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, तर या दोघांना 1/2 ने भागायचं आहे. ओके, म्हणजेच गुणायचं त्यांना. कंसामध्ये 0.3 अधिक या दोघांची बेरीज करायची आहे. तर वजा चिन्ह असल्यामुळे आपण आत लिहिलं आहे. ओके, हे झालं. या दोघांची बेरीज आणि त्यांना गुणायचं किती? -1 ने, 1/2 ने. तर कंसाच्या बाहेर काढू यायला. तर वजा गुणिले अधिक वजा होतं. ओके, वजा 0.5. 0.3 वजा 0.5 किती होतं? 1/2 वजा, नाही कंसाच्या आत आहे ना, इथं गुणिले चिन्ह, वजा 0.2 होतं. ओके, म्हणजेच काय? 1/2 वजा 0.2. ओके, असं आलं. तर बेकिवे अधिक 1 गुणिले वजा 1 काय होतं? 0 पॉईंट असल्यामुळे 0.1. ओके, म्हणजे वजा 0.1 हे उत्तर आलं आहे. ओके, 1 गुणिले वजा 0.1 म्हणजे वजा 0.1. आता ही एक परिमेय संख्या आपल्याला मिळाली आहे. आता काय करायचं आहे? हे बघा, एकदा वजा 1/2 सोबत कोणाला गुणायचं माहिती आहे? आता दुसरं 0.3 सोबत ह्याची बेरीज करायची एकदा, आणि दुसऱ्यांदा वजा 0.5 सोबत याची बेरीज करायची. म्हणजे आपल्याला 2 वेगवेगळ्या परिमेय संख्या मिळतील. पहिला आपण काय करूया? 0.3 सोबत याची बेरीज करूया. 1/2 कंसामध्ये वजा 0.1 अधिक 0.3. 0.3 सोबत याची बेरीज केली एकदा, म्हणजे आपल्याला दुसरी परिमेय संख्या मिळेल 1/2. अरे, तेच परत लिहिलं, थांबा. आता वजा 0.1 अधिक 0.3 म्हणजे काय? 0.3 मधून वजा 0.1 गेले, किती राहिले? 0.2. 1/2 कंसामध्ये 0.2 शिल्लक राहिले. ओके, इथं मध्ये गुणिले चिन्ह आहे. तर बेकिवे 1 गुणिले 0.1 म्हणजे 0.1 शिल्लक राहतं. ओके, ही काय झाली? दुसरी परिमेय संख्या भेटली आपल्याला. तर तिसरं काय? 1/2 सोबत कशाने गुणायचं आहे? वजा 0.1, जी पहिली परिमेय संख्या काढली ना, त्याने कशामध्ये बेरीज करायची आहे? आता दुसरी संख्या कुठली आहे? वजा 0.5. ओके, वजा 0.5. ते पण कंसामध्ये लिहिलं आहे, कारण 2 चिन्ह आहेत ना, म्हणून. आता वजा गुणिले अधिक वजा होतं, म्हणजे 1/2 कंसामध्ये वजा 0.1, हे पण कंसामध्येच लिहूया, वजा 0.5. ओके, आता वजा 2 चिन्ह समान आहेत, वजा म्हणजे बेरीज होणार आहे दोघांची. आणि काय शिल्लक, काय येईल उत्तर? 0.1 अधिक 0.5 काय येतं? 0.6. पण चिन्ह समान असल्यामुळे वजा 0.6 येतं. चिन्ह समान असल्यामुळे बेरीज झाली आहे म्हणून.
आता बे के बे व्यतिरिक्त 6 1 वजा 0.3 म्हणजे मध्ये गुणिले चिन्ह आहे. अधिक 1 गुणिले अधिक गुणिले वजा वजा होणार वजा 0.3. ही झाली तिसरी परिमेय संख्या. ओके, पहिली परिमेय संख्या कुठली आली? हे बघा वजा 0.1. दुसरी काय आली? 0.1. तिसरी काय? वजा 0.3. ओके, आता दुसरं गणित बघूया. वजा 2.3 आणि काय वजा 2.33. सेम आपल्याला करायचं आहे. पहिलं काय 1/2ने ह्याला गुणायचं आहे. वजा 2. आता 2 शून्य वाढूया इकडे. हिशोब एकच आहे तो. दुसऱ्याची बेरीज करायची. आता इकडे पण 2 शून्य वाढूया. वजा 2.3300. ओके, आता 1/2 वजा 2.300 अधिक गुणिले वजा वजा होतं वजा 2.3300. ओके, आता चिन्ह समान आहे, बेरीज होणार दोघांची. काय उत्तर येणार आहे? 0 0. इथे एकच शून्य असणार आहे. या दोघांची बेरीज काय येते? वजा 4630. इथे मध्ये पॉईंट चिन्ह आहे. ओके, आता 2ने भाग घालायचा याला. बे के बे बे 2 4 व्यतिरिक्त 6 बे के बे बे 5 10. ओके, आता वजा चिन्ह असल्यामुळे वजा 2.315. इथे शून्य का घेतलं समजलं आता? कारण उत्तर असं येणार होतं म्हणून. ओके, फक्त हेच संख्या घेतो तर आपल्याला वजाबाकी करता आली नसते याच्यासोबत याची, म्हणून आपण इकडे 2 शून्य वाढवले आणि इकडे 1 शून्य वाढवलं आहे. ओके, तर पहिली परिमेय संख्या कुठली आली? ही. आता ह्या परिमेय संख्याची एकदा याच्यासोबत बेरीज करायची आणि एकदा याच्यासोबत बेरीज करायची, म्हणजे उरलेल्या 2 परिमेय संख्या आपल्याला मिळतील. दुसरी बेरीज दुसऱ्या संख्येची बेरीज करूया. 1/2 ही झाली पहिली परिमेय संख्या. तर एका अंशामध्ये वजा 2.315 अधिक पहिली आपण ही घेऊया वजा 2.300. ओके, 1/2 वजा 2.315 वजा अधिक गुणिले वजा काय होतं? वजा होतं वजा 2.300. ओके, आता दोघांची बेरीज करूया, कारण चिन्ह समान आहे, बेरीज होणार. बेरीज किती होते? 2.315 अधिक 2.300 वजा 4.615. ओके, आता या दोघांना भाग घालवायचा आहे. आपण उत्तर इथे लिहूया. बे के बे बे 2 4 व्यतिरिक्त 6. आता इकडे शून्याने भाग घालवायचा याला. बे 0 0 बे 7 14 बे 5 10. ओके, त्याचं उत्तर किती येतं? वजा 2.3075. ओके, ह्याचं उत्तर येतं आहे. दुसरी परिमेय संख्या. तिसरी बघूया. आता आपण ह्याच्यासोबत बेरीज केली आहे, ह्याच्यासोबत. आता दुसऱ्यासोबत बेरीज करूया आणि तिसरी परिमेय संख्या काढूया. 1/2 कंसामध्ये वजा 2.315. इथे डायरेक्ट लिहितो आहे वजा 2.330, कारण वजा गुणिले वजा अधिक होतं. हे कशाला परत लिहायचं? डायरेक्ट लिहिलं मी. तर वजा वजा 2 चिन्ह समान आहे, बेरीज होणार आहे. वजा दोघांची बेरीज किती येते? 4645. ओके, आता या दोघांचा भागाकार परत करायचं आहे. बे के बे बे 2 4 व्यतिरिक्त 6 बे 2 4 बे 2 4 बे 5 10. ओके, म्हणजे वजा 2.3225 ही तिसरी परिमेय संख्या झाली. ओके, धन्यवाद.